तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एमआयजी क्लबमध्ये आज पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाचे विषय मार्गी लागले। त्यात राम मंदिराचा देखील विषय आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी नसते तर राम मंदिर झालंच नसतं असं राज ठाकरेंनी सांगितलं। नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळे आणखी 5 वर्ष त्यांना संधी द्यावी असं आपणास आणि पक्षाला वाटलं, त्यामुळे मनसेने महायुतीला पाठिंबा दिल्याचं स्पष्टीकरण राज ठाकरेंनी दिलं। आणि एक निश्चित जर इतक्या वर्ष प्रलंबित राहिलेला प्रश्न जर नरेंद्र मोदी नसते, जरी सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला असला तरी जर ते नसते तर राम मंदिर उभंच राहू शकलं नसतं। महायुतीकडनं तुम्हाला प्रचाराचं निमंत्रण आलं अनेक उमेदवारांकडनं, तर तुमची भूमिका काय असेल? प्रचार करायला जाणार का? म्हणजे सकारात्मक असाल का? सकारात्मक निश्चित असेल, परंतु अजून मी ठरवलं नाही कुठे घ्यायचं आणि काय घ्यायचं ते पुढे बघू। माझी चर्चा झाल्यावरती मी सांगेन। काही गोष्टी चांगल्या होताना जेव्हा दिसायला लागतात त्यावेळेला मला असं वाटतं की एका बाजूला एक धडगुजरं कडबोळं आणि एका बाजूला एक खंबीर नेतृत्व, अशा वेळेला पुन्हा त्यांना एकदा संधी देणं हे आवश्यक आहे असं मला वाटलं आणि म्हणून मी पक्षाने आमच्या ठरवलं की त्यांना नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाची पुन्हा एकदा संधी देण्यासाठी म्हणून पाठिंबा द्यावा। अनेक वेळा सांगतात लोक की राज ठाकरेंनी भूमिका बदलली। प्रश्न 2014च्या अगोदरची भूमिका ही निवडून आल्यानंतर, सत्तेत आल्यानंतर जर तिकडे भूमिका बदलू शकते तर मला असं वाटतं की मला भूमिका बदलणं आवश्यक होतं।